नमस्कार. जराशा वेगळ्या विषयांना घेऊन मी आता येणार आहे, कारण ते मोनोटोनस पद्धतीनं शिवकथाच सांगायची, रामायणच सांगायचे, हे जरा थोडंसं थांबून आपण अधूनमधून वेगवेगळ्या विषयाला स्पर्श करत जाऊ. चॅनल बंद करायचा विचार येत होता, पण बंद करू का म्हटल्यावर 15,000 लोकांनी बघितलं आणि चालू ठेवतो तेव्हा 1500 बघत होते. हे माझं हेच तर दुर्दैव आहे की जेव्हा बंद करू असं म्हणेल तेव्हा साधारणतः 2000 लोक मेसेज फोन करून सांगतात की नाही सुरू ठेवलं पाहिजे, आणि सुरू ठेवल्यावर शिवकथा 1000च्या खाली लोक बघतात आणि रामायण 1,500 ते 2,000पर्यंत बघतात. म्हणजे सुरू ठेवा म्हणणारे सुद्धा पूर्ण बघतात का हा प्रश्न माझ्यासमोर होता. पण या चॅनलचा हेतूच मुळात माझ्या भावनांचं प्रगटीकरण असल्यामुळं ते चालू ठेवावं असा विचार मनात येतो आहे, आणि रोज एकदा तरी किमान या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटायला यायचा हा निर्णय केला आहे. रोज एकदा होईल, दोनदा होईल, होईल तसं होईल, फक्त एवढंच की रोज 2दाच आलं पाहिजे हा निर्णय मात्र मी जरासा थांबवतोय. एकदाही हरकत नाही. जेव्हा चॅनल रेग्युलर लोक बघायला लागतील, जेव्हा ते व्यवस्थित होईल तेव्हा 2दा यायचं का हा विचार आपण करूया. पण हा संवाद मात्र बंद पडू द्यायचा नाही हा निर्णय मी घेतलेला आहे. आपल्याकडे काय आहे की हा का बंद पडू द्यायचं कारण सांगतो. आता गणेशोत्सव सुरू आहे आणि या गणेशोत्सवाच्या काळामध्ये अनेक डावे, लिब्रांडू, सर्वधर्म समभाववादी अनेक प्रश्न उपस्थित करतात, आणि या प्रश्नाचा प्रभाव आपल्या तरुण पिढीवर खूप पडतो. म्हणजे बघा काय प्रश्न कसे असतात. काय गणपती देवता नेमके काय आहे? असं काय शक्य आहे का की एखाद्याला शरीर मानवाचं आहे, त्याचं डोकं मात्र हत्तीचं लावलंय, त्याचा एक दात तुटलेला आहे, अशा या अवाढव्य देवाचा वाहन मात्र उंदीर आहे? काय कल्पना काय करतात तुम्ही? असल्या अचाट आणि पुळचट कल्पनांच्या हिंदू धर्मामध्ये समावेश का करण्यात आला? मग अष्टविनायकच का? 9 का नाही? 10 का नाही? 12 विनायक का नाही? 11 विनायक का नाही? अशी प्रश्न विचारली ना की पोरांची बुद्धी गांगरायला होते, आणि पोरं म्हणतात की अरे खरंच आहे की अष्टविनायकच का नाही उत्तर देत आहेत. गणपतीचं एकच दात का बरं आहे? एक दात का तुटलेला आहे? नाही उत्तर देत आहेत, नाही सापडत कोणी. आणि जर आमच्या धर्ममार्तंडांना विचारायला जावं तर धर्ममार्तंड पुस्तकात लिहिलंय त्याप्रमाणे हे असंच असतं, शास्त्र असतं ते असं सांगतात. ठीक आहे, शास्त्र असतं ते इथपर्यंत ठीक आहे, शास्त्र पूजक असायला हवं, शास्त्र मान्यता असायला हवी, पण शास्त्रात सुद्धा नाहक काही सांगितलेलं नाही आहे, सकारण आहे. मग आपल्याला याच प्रश्नाची उत्तरं शोधावी लागतील. म्हणजे सगळ्यात पहिला प्रश्न असतो, एक हत्ती मारला आणि महादेवाचा पुत्र का वाचवला? हत्तीचं मुंडकं लावलं ना, म्हणून एक हत्ती मारला आणि महादेवाचा पुत्र का वाचवला? काही लोकांना ना कॉमन सेन्स नावाची गोष्ट नसते. अवाढव्य हत्तीचं मस्तक बालक गणेशाच्या धडावर कसं लावलं असेल? काही प्रतीक आहेत, काही प्रतिमा आहेत, त्या जरा नीट समजून घेतल्या पाहिजेत. सगळ्यात पहिल्यांदा अष्टविनायकच का हे तुम्हाला आधी मी सांगतो, मग तुमच्या बाकीच्या गोष्टी लक्षात यायला लागतील. 11 नाही, 12 नाही, 13 नाही, 14 नाही, मग अष्टविनायकच का? आता अनेक धर्ममार्तंड याचा विरोध करतील की गणपती या सिद्धीची देवता नाही आहे. मुळात सिद्धी आणि बुद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत. 2 विवाह झालेत, शिवपुराणात त्याचा उल्लेख आहे. गणेशाचे 2 विवाह आहेत. क्षेम हा एक गणपतीचा पुत्र आहे. यापैकी सिद्धी ही गणेशाची पत्नी आहे, आणि या सिद्धींची संख्या किती आहे? 8 अष्टसिद्धी आहेत, आणि या अष्टसिद्धीची प्रतिकात्मक देवता गणेश आहे. या अष्टसिद्धी कोणकोणत्या आहेत पहिल्यांदा ते समजून घ्यावं लागेल. नुसतं अष्टसिद्धी म्हणून भागत नाही. अष्टसिद्धी कोणकोणत्या आहेत ते समजून घेऊया. अणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, प्राप्ती, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व, या 8 सिद्धी आहेत. आता हे एवढंच सांगितलं की पुन्हा डोकं गरगरायला होतं. यांची नावं काय, यांचं काम काय, या सिद्धी काय कामाच्या आहेत तेही सांगतोय. म्हणजे असं आपण जरा व्यवस्थित जाऊया पुढे 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 पुढे.
या अष्टसिद्धीमध्ये प्रत्येकाचं काय काय वैशिष्ट्य आहे? अणिमा ही सिद्धी तुम्हाला अणु इतकं लघुत्व प्राप्त करून देते. अणुरेणू या थोकडा तुका आकाशा येवढा. तुकारामांचं उदाहरण असंच वर्णन असंच करतात ना जगद्गुरु तुकोबारायांचं. हे तुम्हाला अणु इतकं लघुत्व प्राप्त करून देते, सूक्ष्मत्व प्राप्त करून देते. अणु इतकी ही सिद्धी आहे, तिचं नाव अणिमा. महिमा आकाशा एवढं मोठे पण प्राप्त करता येते. अणुरेणू या थोकडा तुका आकाशा येवढा. तुकाराम महाराजांच्याकडे या सिद्धी प्राप्त झाल्याचं आपण असं मानतो, समजतो. तसं गणेश या अणिमा आणि महिमा या दोन्ही सिद्धीची देवता आहेत. आकाशा एवढं मोठेपणही आहे, अणु इतकं सूक्ष्मत्व सुद्धा प्राप्त करता येतं. लघिमा स्वतःला इतकं हलकं करायचं की उडता आलं पाहिजे. बघा, पुन्हा म्हणताय तुम्ही विमान काय आमच्याकडे होतं की नाही, या सगळ्यांचा विचार. उडता आलं पाहिजे, आकाशात उडता आलं पाहिजे. काय आमच्याकडे पुष्पक विमान पण होतो. प्रॉब्लेम हा आहे की आम्ही त्याच्या नोंदी करून ठेवल्या नाहीत, बस, बाकी काय नाही. चला पुढे जाऊया. गरिमा हलकं करण्यासाठी लघिमा होती, जड करण्यासाठी गरिमा आहे. स्वतःला खूपच जडत्व प्राप्त करून देता येतं. प्राप्ती हवी असलेली गोष्ट प्राप्त करण्याची सिद्धी. हवी असलेली गोष्ट प्राप्त करण्याची सिद्धी. तुम्ही प्रत्येक मंत्राच्या नंतर फलश्रुती म्हणता बघा, है ना. दिवा वा यदी वा रात्रो विघ्न शांतीर भविष्यती. फलश्रुती आहे, म्हणजे मंत्रानंतर एक फलश्रुती म्हटली जाते. म्हणजे विद्यार्थी लभते विद्या, पुत्रार्थी लभते गतिम, मोक्षार्थी लभते गतिम. मोक्ष प्राप्त करणाऱ्याला गती मिळते, विद्या प्राप्त करू इच्छिणाऱ्याला विद्या मिळते. ती प्राप्ती, ते प्राप्त करण्यासाठीच आहे. प्राकाम्य मनातली इच्छा पूर्ण करण्याची सिद्धी. आपल्या मनात जे काही चाललंय ते प्राप्त करण्याची सिद्धी. ईशित्व पूर्ण नियंत्रण, इंद्रियावर, शरीरावर, सगळ्यावर पूर्ण नियंत्रण. म्हणजे माझं पूर्ण नियंत्रण आहे. मनात विचार येतो आहे गोड खाण्याचा, पण माझ्या डायबेटिक मधुमेहामुळे मला ती खाण्याची इच्छा होऊ नये. मोह झालाय, माझे हात मिष्ठान्नाकडे गेले नाही पाहिजेत. पूर्ण नियंत्रण. आणि वशित्व वशीभूत करणे. वशीभूत म्हणजे जारण मारण तंत्र जादू टोना नव्हे. आपल्या ज्ञानाने, आपल्या शक्तीने, आपल्या इंद्रियांना, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सत्कर्मासाठी वशीभूत करणे या अष्टसिद्धी. या 8 सिद्धींची देवता गणेश, आणि या गणेशाचे 8 स्थळ महाराष्ट्रात. अष्टविनायक. अष्टविनायका तुझा महिमा कसा. महागणपती आहे, चिंतामणी आहे ना. चिंतामणी, मनात चिंता करावी, मनात इच्छा व्यक्त करावी आणि ते मिळून जावं. वरद विनायक आहे. या अष्टसिद्धीची देवता गणेश आहे, म्हणून अष्टविनायक. गंमत नव्हे. कुणाला तरी वाटलं 8 स्थापन केले पाहिजेत म्हणून 8 स्थापन केले असं नव्हे. दुर्वाची जोडी 21ची का असते या प्रश्नाची उत्तरं जशी देताना हसायला येतं तसं मला यायलंय. काहीच विचार नाही, काहीच माहीत नाही आणि उगाच प्रश्न विचारत जायचे. आता पुढे गणेशाला गजानना का म्हणतात? का केलं? गजाचं आनन त्याला का लावलं? कशा करता लावलं असं? काय उगी वाटलं असं काहीतरी आणलं कापून लावलं? महादेव म्हणाले पहिला सापडला ते घेऊन या. पहिलं हत्ती सापडला, बसवलं. काही मेजरमेंट नसेल का? हे केवढं, ते केवढं, मग ह्याचं शरीर वाढवावं लागेल का? त्याचं मुंडकं बारीक करावं लागेल का? हत्तीच्या बछड्याचं आणलं. हत्तीच्या बछड्याचं आणलंय तरीही बाल गणेशापेक्षा त्याच्या शरीराची काय स्थिती असेल? एकदंत का? पुढे अजून येतं प्रश्न. म्हणजे हत्तीचंच का? एकदंत का? उंदीरच वाहन का? असंख्य प्रश्न आहेत. चला याही प्रश्नाची उत्तर देतोय. काय घाबरू नका. हत्ती काय आहे? हत्तीचं मस्तक विशाल आहे. हत्तीचं मस्तक विशाल आहे आणि या विशाल मस्तकाच्या हत्तीला त्याच्या
मध्यभागी म्हणजे त्याच्या ब्रह्मरंध्रामध्ये एक चक्र असतं, ब्रह्मरंध्र नावाचं. त्या चक्राला, आपल्याकडे 4 चक्र असतात म्हणजे मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध आणि त्यानंतर पुढचं एक 5वं चक्र ब्रह्मचक्र, जे उघडलं की मग तुम्ही देवाच्याशी थेट संवाद साधू शकता. ही कुंडलिनी जागृत करण्याची क्षमता हत्तीच्या मस्तकात जास्त असते, कारण ते मोठं असतं मस्तक. आणि सोंड आहे ना, हत्तीची सोंड ही नेहमी खालच्या बाजूला असते, अशी लटकती अशी. गणपतीची सोंड लटकती नाहीये. तुम्ही हत्तीचं चित्र तुमच्या समोर दाखवतोय बघा, सोंड सरळ खाली आहे, दिसतंय. आता गणपतीची मूर्ती दाखवतो, त्याची सोंड सरळ नाही आहे, अशी वर आहे. कोणती मूर्ती बघा, अशी वर आहे, ऊर्ध्वगामी आहे. ती ऊर्ध्वगामी काय, अधोगामी नाही आहे, ती खाली जाणारी नाही आहे. ती खाली जाणं म्हणजे काय, अधपतित होणं आहे. स्वतःला या वेगवेगळ्या चक्रातून वर घेऊन जाण्यासाठी ती गणपतीची सोंड वर आलेली आहे. आणि तेच त्या सोंडेचं वैशिष्ट्य आहे. आमच्या लक्षातच येत नाही ही प्रतीकं का निर्माण झाली. ती अधोगामी नाही आहे, ती वर जाणारी आहे, ऊर्ध्वगामी आहे. वर जायचं आहे, पण वर जाताना खाली खोल गेलं पाहिजे. आणि खोल जाण्याची प्रक्रिया कोण करतं, उंदीर. जमिनीत आत जातो, आपलं बीळ बनवतो, खूप खोलपर्यंत बनवतो. हे आपल्या भक्तीचं वर जाणं आहे, मनाचं वर जाणं आहे. पण तळाशी जाऊन शोध घेतला पाहिजे, यासाठी उंदीर वाहन. संथपणे, शांतपणे हा सगळा भार घेऊन गेलं पाहिजे, यासाठी उंदीर वाहन. या प्रतीकांना आपण जरा नीट समजून घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, एकदंत का. मी जे तुम्हाला चक्र सांगितले ना, मूलाधार, स्वाधिष्ठान, अनाहत, विशुद्ध, या चक्रानंतरचं एक चक्र जे आहे ना, त्या चक्रात प्रवेश करताना तुम्हाला या सगळ्या जगाला घेऊन जाता येत नाही. माझं लेकरू, माझं बाळ, माझं हे, माझी पैसा, माझी प्रॉपर्टी. जग का देव, संसार का देव, या एकाची चॉईस करावी लागते. द्वैतवाद घेऊन जाता येत नाही, अद्वैत घेऊन जावं लागतं. तिथे जाताना देव, अहम ब्रह्मास्मी ही भावना घेऊन जावी लागते. संसार आणि ईश्वर या दोन्हीला सोबत घेऊन आपण अनेक प्रवास करू शकतो. पण जेव्हा शेवटच्या चक्राचा प्रवास करायचा असतो, तेव्हा एक प्रवास खंडित करायचा असतो. आणि ते खंडित करणं म्हणजे एक दंत आहे, एकच आहे. तो द्वैतवाद नव्हे, अद्वैतवाद घेऊन जायचा आहे. म्हणून तो एकदंत आहे, हे आमच्या लक्षात आलं पाहिजे. चला, पुढच्या पिढीला सांगण्यासाठीची ही व्यवस्था तरी करा, किमान तेवढं तरी करा. तेवढं घडलं तरीही हा गणेशोत्सव सफळ झाला असं म्हणता येईल. नमस्कार.